सगळ्यांना प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आजचा संदेश आहे की देवाबरोबरचा सहवास, देवाबरोबर राहणं, देवाबरोबरचा आनंद आणि परमेश्वर कसा आपल्याला सांभाळतो, देवबाप कसा चालवतो, हा आजचा संदेश आहे. तर देवाचं सानिध्य तुमच्यावर असो. ग्लोरी टू गॉड निष्ठतर्फे सगळ्यांचा आभार मानतो. जे जे मला लाईव्ह बघतात अशा लोकांसाठी मी प्रार्थना करतो की परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो, येशूच्या नावात आमेन. निर्गम याचा 40वा अध्याय वचन 34-38. परमेश्वर काय सांगत आहे की मी तुमच्या संगती आहे, मी तुमच्या सोबती आहे आणि मी देव तुमच्यावर राहणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. चला वचन निर्गम 40 वचन 34. मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. दर्शन मंडपावर मेघ प्रेज राहिला. लॉर्ड. बघा देव काय सांगत आहे, बायबल काय सांगते की मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली. हालेलुया. Praise the Lord. प्रियानो, जेव्हा मिस्र देशामधून 40 वर्ष परमेश्वर त्या मिस्र लोकांमध्ये देव काम करत होता, त्याच्यानंतर देवानं मोशेला पाठवलं. कारण हे सगळं दुःखामध्ये होते, संकटामध्ये होते, कष्टामध्ये होते. हालेलुया. इस्रायल लोक दुःखामध्ये असताना त्यांची आरोळी, त्यांचं दुःख त्या परमेश्वराकडे गेलं आणि स्वर्गात गेलं. हालेलुया. आणि म्हणून काय केलं, देवाचा दास जो मोसे याला काय केलं, परमेश्वरानं त्यांच्या मदतीसाठी पाठवून दिलं. कारण देवाचं वचन पूर्ण होणार होतं आणि देवाच्या लोकांना सुटका पाहिजे होती. हालेलुया. म्हणून काय म्हणत आहे परमेश्वर की ज्या वेळेस त्या मिस्र देशातून इस्रायल लोकांना अरण्यामध्ये घेऊन आला, त्यावेळेस तो काय म्हणत आहे की ज्या ज्या वेळेस ते अंधारात चालत असे त्यावेळेस अग्निस्तंभ परमेश्वर पाठवत होता. ज्यावेळेस तो उन्हात चालत होते, कारण ऊन एवढं कडक असायचं की त्यावेळेस परमेश्वर काय करायचा, मेघ म्हणजे सावली असा परमेश्वर पाठवून द्यायचा. हालेलुया. मग देवाचं वचन सांगत आहे मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली. हालेलुया. जो दर्शन मंडप होता, जिथं देवाचा कोश होता, हालेलुया, आणि ते कोश ज्या वेळेस घेऊन जात होते त्यावेळेस परमेश्वर सावली धरायचा. म्हणजे त्यांना ऊन लागू देत नव्हता. कारण उन्हापासून, पावसापासून, थंडीपासून परमेश्वर त्यांचा बचाव करत होता. प्रियानो. हालेलुया. आणि काय म्हणत आहे, निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून जात होता. हालेलुया. लक्षात ठेवा, जीवनरूपी मंडप आज आपला मंडप अंधारामध्ये प्रियानो. कारण ख्रिस्त माहीत असून सुद्धा लोक ख्रिस्ताकडे वळत नाही. देव माहीत असून सुद्धा लोक देवाकडे वळत नाही. हालेलुया. म्हणतात की आम्ही पिढ्यानपिढे ख्रिस्ती आहोत. दादापासून, परदादापासून, आजोबापासून, पंजोबापासून आम्ही ख्रिस्ती पास्टर. आम्हाला काय तुम्ही शिकवताय. पण लक्षात ठेवा, देव तुमच्याबरोबर नाही आहे प्रियानो. कारण तुमचा निवास मंडप काय उघडा पडला आहे. तुमचा निवास मंडप अंधार आहे. तुमच्या निवास मंडपामध्ये आत्मरूपी मंडप काय सध्या अंधारामध्ये प्रियानो. म्हणून देवाचं वचन सांगतंय की जर त्या निवास मंडपामध्ये तुमचं अंतर्यामी मंडपामध्ये जर परमेश्वर पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, देवाच्या वचनावर चालावं लागेल, देवाच्या सानिध्यामध्ये भरावं लागेल. कारण परमेश्वर काय आहे, तुम्हाला जवळ घेऊन चालत आहे. हालेलुया. म्हणून काय देवाचं वचन सांगते की निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला आहे. आपलं तेज, देवाचं तेज आपल्यामध्ये आलंय का. हालेलुया. देवाचं तेज आपल्यामध्ये आहे का. तपासा प्रियानं स्वतःला. का अजून पण तुम्ही त्या नशेमध्ये आहात, त्या दारूच्या नशेमध्ये आहेत, त्या तंबाखूच्या नशेमध्ये आहेत, का अजून कुठल्या नशेमध्ये आहेत, स्वतःला तपासा. जर असाल तर आजच निर्णय करा. कारण अंतर्यामी रूपी त्या निवास मंडपामध्ये परमेश्वराच्या तेजानं तुम्ही भरून गेलं पाहिजे परमेश्वराच्या नावामध्ये. कारण आज किती लोक आहेत जे अंधारामध्ये जगतात, कर्जामध्ये जगतात, दुःखामध्ये जगतात. सगळं काय दिले परमेश्वरा म्हणतात आम्हाला प्रार्थनेची गरज नाही आहे. पण लक्षात ठेवा,
सैतान लगेच बघतो आणि तिथून सगळं काढून घेतो सैतान. जसं योबाचं भरपूर होतं, परमेश्वर भरपूर दिलं होतं, सैतानाने ती परीक्षा घेतली प्रियानो. लक्षात ठेवा, त्यासाठी तुम्हाला तुमच्यावर परीक्षा येऊ नये म्हणून तुम्हाला तुमच्या आतमध्ये अंतर्यामामध्ये देवाचा प्रकाशाचा तेज भरला गरजेचा प्रियानो. हालेलुया. पुढचं वचन काय म्हणत आहे? 35. दर्शन मंडपावर मेघ राहिला. दर्शन मंडपावर मेघ राहिला. ज्यावेळेस तुम्ही दुःखामध्ये असता, तुम्ही संकटामध्ये असता, त्यावेळेस देव तुम्हाला सांत्वना देतो प्रियानो. देतो का नाही? परमेश्वर तुम्हाला सांत्वना देतो. देव आपला तारण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. सांत्वनहार परमेश्वर आहे. तर तू काय म्हणत आहे? दर्शन मंडपावर मेघ राहिला आणि परमेश्वराच्या तेजाने निवास मंडप भरून गेला. कारण परमेश्वर म्हणत आहे निवास मंडप भरून गेला. हालेलुया. लक्षात ठेवा, तो निवास मंडप देवाच्या त्याजाने भरून गेला. हालेलुया. कारण परमेश्वर म्हणत आहे की तुझं शरीर हे माझं मंदिर आहे. हालेलुया. आणि तुझं शरीर हे माझं मंदिर आहे आणि त्या मंदिराचा अधिकार फक्त मलाच आहे. हालेलुया. कारण परमेश्वर बनवू पण शकतो, परमेश्वर नाश पण करू शकतो, परमेश्वर चालवू पण शकतो प्रियानो. हालेलुया. तोच परमेश्वर, त्याच परमेश्वरच तेज जर आपल्या अंतर्यामामध्ये, आपल्या हृदयामध्ये जर तेज आलं नाहीये तर प्रियानो जगण्यामध्ये अर्थ नाहीये. जगण्यात अर्थ नाही. जर तुम्ही देवाला स्वीकारत नाहीये, येशूला स्वीकारत नाहीये, तर तुमचं जगणं व्यर्थ आहे प्रियानो. हालेलुया. कारण तुमचा निवास मंडपच काय? अंधारामध्ये आहे. निवास मंडप अंधारामध्ये आहे. हा, म्हणून मोशेला आत प्रवेश करता येईना. लक्षात ठेवा, जर तुमच्यामध्ये जर प्रकाश असेल तर कुठलाही दुष्ट आत्मा तुमच्या आतमध्ये प्रवेश करणार नाही प्रियानो. कारण एवढा मोठा परमेश्वरात तेज असतानाही मोशेला, देवाचा अभिषिक्त दास, त्याला आतमध्ये जाता आलं नाही. कारण देवाचा प्रकाश, देवाचा प्रखर असा प्रकाश होता, देवाची आज्ञा तिथं होती, देवाचं सामर्थ्य तिथं होतं, देवाचा अभिषेक तिथं होता प्रियानो. लक्षात ठेवा, जर तुम्ही अभिषेकामध्ये चालताय, जर तुम्ही आत्म्यामध्ये चालताय, जर परमेश्वर बरोबर चालताय, तर लक्षात ठेवा कुठलाही दुष्ट आत्मा, कुठलाही सैतान आत्मा तुमच्या आतमध्ये प्रवेश करणार नाही प्रियानो. हालेलुया. कारण देवाबरोबर चालणं गरजेचं आहे माझ्या प्रियानो. 36. इस्रायल लोकांच्या एकंदर प्रवासात, इस्रायल लोकांच्या, बघा इस्रायल लोक किती वर्ष चालत होते? 40 वर्ष. लक्षात ठेवा, तुम्ही 10 वर्ष दुकानामध्ये असाल, 5 वर्ष कर्जामध्ये असाल, अनेक काय संकट असतील, पण देव काय म्हणत आहे बघा. काय? इस्रायल लोकांच्या एकंदर प्रवासात निवास मंडपावरील मेघ वर जाईल तेव्हा ते कूच करीत. हालेलुया. कारण देवाचं वचन सांगतंय की ज्या वेळेस निवास मंडपावरचा मेघ जात असेल तेव्हा ती लोक पुढे जात होते. हालेलुया. किती महान परमेश्वर प्रियानो. ज्यावेळेस दुःख येते त्यावेळेस परमेश्वराची छाया आपल्यावर असते, संकट येते त्यावेळेस देवाची छाया आपल्यावर असते प्रियानो. किती लोक संकटात आहेत प्रियानो आज, किती लोक गरिबीमध्ये आहेत, किती लोक आजारामध्ये आहेत, किती लोक त्रासामध्ये आहेत. अशा लोकांना परमेश्वर काय म्हणत आहे की ज्या वेळेस ऊन जाईल त्यावेळेस तुम्ही पुढं चालत जा. हालेलुया. दुःख जाईल, कारण परमेश्वर म्हणतो दुःख नष्ट करणारा मी परमेश्वर आहे, तुझी दरिद्री नाहीशी करणारा मी परमेश्वर आहे, तुला संकटात काढणारा मी परमेश्वर आहे. ज्या वेळेस तुमच्यावर ढग येईल, अंधाराचा ढग येईल, संकटाचा ढग येईल, दरिद्रीचा ढग येईल, परमेश्वर म्हणत आहे त्यावेळेस मी तुझ्याबरोबर असेल आणि त्यावेळेस ढग घालवण्याचा अधिकार मला आहे. त्या कष्ट दुःखामध्ये जात असेल, प्रभू परमेश्वराला तुम्ही विसरू नका प्रियानो. पुढं. आणि तो मेघ वर गेला नाही तर कूच करीत नसत. प्रार्थना करतो आपण, मग तो प्रभू हे माझ्यावर संकट दूर कर, प्रभू हे माझ्यावर संकट दूर कर. पण लक्षात ठेवा प्रियानो, जोपर्यंत संकट जात नाही तोपर्यंत परमेश्वराचा हात तुमच्यावर असतो प्रियानो. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही आजारामध्ये असताय, तुम्ही प्रार्थना करताय, तुम्ही कुठंतरी कमी पडताय, पण लक्षात ठेवा ते काय म्हणत आहे,
तो वर घेत जाईपर्यंत तो तेथेच थांबत असे. लक्षात ठेवा, देवाचा आशीर्वाद कधीच काढून घेत नाही आहे परमेश्वर. लक्षात ठेवा. हालेलुया. कारण तुम्ही संकटात असले तरी परमेश्वर तुमच्या संगती असतो, तुमच्या सोबती असतो. हालेलुया. कारण देवाचं वचन सांगतात स्तोत्रसंहितामध्ये, मी मृतछायेच्या दरीतून जात असताना, मृतछायेच्या दरीतून जात असताना मरी माझं काहीच करू शकणार नाही. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचा मेघ दिवसा निवास मंडपावर राहील आणि रात्री त्यास अग्नी असे. लक्षात ठेवा. कारण परमेश्वर म्हणतो जीवनात जीवन की ज्योतिमय हो. जीवनाचा प्रकाश परमेश्वर आहे. ज्यावेळेस तुम्ही अंधारात जाताय, ज्यावेळेस तुम्हाला अंधाराचे, तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त लोक अंधाराला भितात, सैतानाला भितात. का? कारण देवाला भीत नाहीत प्रियानो. तर परमेश्वर म्हणतो जगाची ज्योती मी आहे, जीवन की ज्योती मी आहे, जगाचा उजाला मी आहे. हालेलुया. आणि ती ज्योती जर तुमच्या संगती आहे, तो देवाचा प्रकाश तुमच्यावरती आहे, तर अंधार तुम्हाला ग्रासून टाकणार नाही प्रियानो. अंधार तुम्हाला गिळू शकणार नाहीये. तुम्ही अंधारात घाबरणार नाहीये. परमेश्वर म्हणत आहे की मी तुला साप आणि विंचू तोडवण्याचा अधिकार देत आहे, दिला आहे प्रियानो. लक्षात ठेवा, वाघ पण तुम्हाला काही करू शकणार नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे असे एकंदर प्रवासात सर्व इस्रायल घराण्याच्या दृष्टीत पडत असे. प्रेज द लॉर्ड. देव किती महान आहे प्रियानो. कारण देवाचं वचन सांगत आहे की ज्या वेळेस तुम्ही त्याला हाक मारता, त्यावेळेस तुमची हाक ऐकण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. मग म्हणून परमेश्वर काय म्हणतो यिर्मया 33 मध्ये, लक्षात ठेवा, तू हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. प्रेज द लॉर्ड. हाक मारा देवाला. योहान 1:14. देवाचं वचन सांगत आहे शब्द देही झाला आणि आम्हामध्ये त्याने वस्ती केली. हालेलुया. लक्षात ठेवा, राजांचा राजा तो प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर आलो तुमच्या आणि माझ्यासाठी. प्रियानो, आपली लायकी नसताना काय आपल्यामध्ये असं काय आहे की देवानं आपल्यावर प्रीती करावी, देवानं आपल्यावर प्रेम करावं, असं काय आहे? मृत्यू मनुष्य काय की तू त्याची आठवण करावी. बायबल सांगते खरंच प्रियानो, आपली लायकी नाहीये, तरी पण देव काय म्हणत आहे, शब्द देही झाला आणि तो आम्हामध्ये वस्ती केला. हालेलुया. प्रभू येशू आपल्यासाठी स्वर्गाचं राज्य सोडलं तर राजकुमार वरून खाली आला. तुमचं दुःख माझं दुःख घेऊन तो क्रुसावरती गेला, कारण तुम्हाला आणि मला तारण देण्यासाठी. प्रियानो, किती देव प्रेम करतो आपल्यावर. कारण तो आपल्याबरोबर होता, आपल्या संगती होता, आपल्या सोबती होता, तरी पण त्याच्या लोकांनी त्याला स्वीकारलं नाहीये. प्रियानो, देव त्याच्या सोबती होता, तुमच्या सोबती होता देव. पास्टर, मला ह्याची भीती वाटती, मला त्याची भीती वाटती, पण लक्षात ठेवा प्रियानो, परमेश्वर म्हणतोय मी तुझ्या उजव्या बाजूला आहे प्रियानो, कारण मी तुझ्या उजव्या बाजूला आहे. तुम्हाला माहिती आहे का, ज्या वेळेस असं वाटतंय की माझ्या संगती प्रभू नाही आहे, पण लक्षात ठेवा परमेश्वर म्हणतो असं, बटा मी तुझ्या संगती आहे, मी तुझ्या सोबती आहे, घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझा देव, मी तुझा परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला आहे. हालेलुया. कारण त्यानं ऑलरेडी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्यानं दोन देवदूत ठेवल्यात प्रियानो. हालेलुया. तो जेणेकरून जे तुम्ही दिवसभरात चांगले काम करचाल ते लिहिण्यासाठी, आणि जे पाप करताय ते पण लिहिण्यासाठी, आणि तुमचे रक्षण करण्यासाठी पण देवदूत ठेवल्यात प्रियानो. हालेलुया. कारण देवाचा सहवास मिळणे किती गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे का. जर हा देवाचं सानिध्य तुमच्यावर पाहिजे प्रियानो, लक्षात ठेवा, देवाचं सानिध्य जर तुम्हाला पाहिजे
तर एकच करायचं प्रियानो, चर्चला जायचं, वेळेत चर्चला जायचं, वेळेत बायबल वाचायचं, वेळेत प्रार्थना करायची, त्याच्या वचनानुसार चालायचं, त्याच्या वचनाबरोबर राहायचं, पवित्र जीवन जगायचं आणि त्याची आज्ञा मानायची प्रियानो. जर हे तुम्ही सगळं करत असाल तर निश्चितच परमेश्वर तुमच्या सोबतीत, परमेश्वर तुमच्या संगती असेल प्रियानो. लक्षात ठेवा, असे किती लोक आहेत की म्हणत आहेत दिवस रात्र मी परमेश्वरापाशी बसतो तर परमेश्वर माझ्या संगती, माझ्या सोबती आहे प्रियानो. खरंच परमेश्वर मान आहे, परमेश्वर सदैव तुमच्यावर आहे. पण तुम्ही ते अंतर्याम उघडा, तुमचं नेत्र उघडा आणि परमेश्वर म्हणा की हे प्रभू, जर तू माझ्या संगती आहे तर मला एक चिन्ह दाखव. आणि खरंच प्रियानो, परमेश्वर ते पण दाखवतो तुम्हाला, तरी पण आपले डोळे उघडत नाही. संकटातून बाहेर काढतो तरी पण लोकांना कळत नाही की माझा देव संगती आहे, माझा देव सोबती आहे. हालेलुया. बायबल वाचा सांगितले की झोपतात, प्रार्थना कर म्हणले की झोपतात. दारू प्यायला वेळ आहे, गप्पा मारायला वेळ आहे, खेळायला वेळ आहे, फिरायला वेळ आहे प्रियानो. पण चर्च पण जायला वेळ नाही आहे, गार्डनमध्ये फिरायला वेळ आहे. लक्षात ठेवा, कारण तर देव तुम्हाला पाहिजे, असं वाटतं की देव तुमच्याबरोबर राहायला पाहिजे. पण लक्षात ठेवा, चर्चला वेळेत जा, प्रार्थना करा. रिझॉर्ट 1 शमूएल 15 अध्याय 22 वचन. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने. परमेश्वराचा शब्द नीट आहे का? पास्टरचा शब्द नव्हे, कुठला प्रॉफिटचा शब्द नव्हे, वडिलांचा शब्द नव्हे, तर परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो, जसा त्याला आनंद होतो, तसा होमानी व यज्ञाने होतो काय? प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती दान द्या, किती धर्म द्या, किती काम करा, पण लक्षात ठेवा, देवाचा शब्द पाळणं गरजेचं प्रियानो, देवाची आज्ञा पाळणं गरजेचं प्रियानो, तरच परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. परत रिपीट करा तेच वचन. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने. परमेश्वराचा शब्द, मनुष्याचा शब्द नव्हे, तर परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो, तसा होमानी व यज्ञाने होतो काय? होमाने आणि यज्ञाने होत नाहीये प्रियानो. लक्षात ठेवा, कितीतरी होम करा, पण लक्षात ठेवा कितीतरी यज्ञ करा, पण देव काय म्हणत आहे? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे गरजेचं आहे. आज्ञाधारक पण असणं गरजेचं आहे. लोक आज्ञा पाळत नाहीत. पास्टरने काम सांगितलं, हा पास्टर करतो, तोंड फिरवून निघून जाणार. हालेलुया. लक्षात ठेवा, वरून परमेश्वर बघत आहे प्रियानो. हालेलुया. देवाची आज्ञा, कारण देव म्हणत आहे की जर तू आज्ञाधारक असशील तर मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या संगती आहे, मी तुझ्या सोबती आहे. रोमकरासपत्र 15 अध्याय 16 वचन. ती कृपा अशी की परराष्ट्रीयांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक होऊन देवाच्या सुवार्तेचा याजक व्हावे. लक्षात ठेवा, देवाचं काम साधं नाहीये प्रियानो. सगळ्या कामापेक्षा जास्त मोठं काम परमेश्वराचं काम आहे. जो मनुष्य मन लावून त्याची सेवा करतो, कारण परमेश्वर काय म्हणत आहे, तुझं मन पैसा मागत नाहीये. परमेश्वर प्रॉपर्टी मागत नाहीये. परमेश्वर तुमचं अंतःकरण मागतो प्रियानो. आणि जर तुम्ही अंतःकरण पूर्ण मान्य करा, देव काय म्हणत आहे, पहिले काय कर, स्वर्गाच्या राज्यासाठी झट. हालेलुया. पण लोक आज काय करत आहेत, पैशाचा मागं पळतात, नुसतं पैसा पैसा पैसा. कारण देवाचं वचन सांगते, असा कुठला मनुष्य आहे की त्यानं सगळं जग कमवलं आणि आत्माचा नाश केला. हालेलुया, हालेलुया. कारण आत्म्याचा नाश करणं सगळ्यात मोठं पाप आहे प्रियानो.
कारण परमेश्वर म्हणतो जीव आत्मा शरीर हा माझा आहे, मी तुला बनवलंय, तुझा का अधिकार नाश करण्याचा? लक्षात ठेवा, अधिकार नाहीये. म्हणून काय म्हणत आहे, ती कृपा अशी की ती कृपा अशी की मी परराष्ट्रांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक होऊन परराष्ट्रासाठी येशू ख्रिस्ताचा सेवक होऊन देवाच्या सुवार्तेचा याजक व्हावे, देवाच्या सुवार्तेचा याजक व्हावे, अशासाठी की परराष्ट्रीय हेच अर्पण पवित्र आत्म्याने शुद्ध होऊन मान्य व्हावे, पवित्र आत्म्याच्या द्वारे शुद्ध व्हावे आणि मान्य व्हावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, असं वाटत असेल की आम्हाला पण पवित्र आत्मा मिळावा, पवित्र आत्म्यानं भरून आम्ही चालावं. पण लक्षात ठेवा प्रियानं, की तुम्हाला पण आज कशाची गरज आहे? देवाच्या सामर्थ्याशी, देवाच्या पवित्र आत्म्याशी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. चला, रोम 12:1-2. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे कुणाच्या करुणेमुळे? माणसाचं नव्हे, तर देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. कसा? पवित्र. लक्षात ठेवा, पवित्र राहणं गरजेचं आहे, पवित्रतेमध्ये चालणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण जर तुम्ही पवित्र नाहीये तर लक्षात ठेवा, देवाची पवित्रता तुमच्यावर येणार नाहीये प्रियानो, देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येणार नाहीये, देवाचा पवित्रात्मा तुमच्यावर येणार नाही. जर पवित्रात्मा पाहिजे तर स्वतःला नम्र करा, लीन करा, स्वतःला पवित्र ठेवा, पवित्र जीवन जगा प्रियानो. हालेलुया. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे, देवाच्या, मनुष्याच्या नाहीये तर देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. पवित्र. लक्षात ठेवा, देव काय म्हणत आहे की तुझं शरीर हे माझं मंदिर आहे. देवाला भग्न हृदय आवडतो, कारण भग्न हृदय, दुःखी हृदयाला पट्ट्या बांधणारा जो परमेश्वर आहे, मलमपट्टी करणारा परमेश्वर आहे. स्तोत्रसंहिता 147 वचन 3 काय सांगत आहे? भग्न हृदय जनांना तो बरे करतो. हालेलुया. ज्या आजारी आहेत, दुःखी आहेत, संकटात, कष्टामध्ये आहेत, अशा लोकांना काय म्हणत आहे परमेश्वर? बरे करतो आणि त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो. हालेलुया. हालेलुया. जखमांना पट्ट्या बांधणारा तोच आपला देव. दुसरं आणि नीतिसूत्र 2:7 मध्ये काय सांगत आहे की सरळासाठी तो यश प्राप्ती सुलभ करतो. जो सरळ मार्गाने चालते, जे वेळवाकडे चालत नाहीत, देवाच्या मार्गाने चालतात, जे देवाबरोबरच राहतात, देवाबरोबर बोलतात, अशा लोकांसाठी तो काय म्हणत आहे की सरळ मार्गाने, सरळासाठी तो सरळ आहे, वाकड्यासाठी वाकड्या म्हणतात ना, त्या पद्धतीने देवाचं वचन सांगत आहे की सरळासाठी तो यज्ञ प्राप्ती सुलभ करतो. सात्विकपणे चालणाऱ्याला तो ढाल आहे. जो सरळ आहे त्याला कधी संकटात पडू देत नाही प्रियानं. लक्षात ठेवा, कारण तो काय म्हणत आहे? मी तुमची ढाल आहे, मी तुमची कवच आहे. लक्षात ठेवा. आणि वचन नीतिसूत्र 1:26 मध्ये तो काय म्हणत आहे? वचन 1:7 वचन 1:7 काय म्हणत आहे? नीतिसूत्र 1:7 वचन. जो परमेश्वराचा भय धरतो तो कधीच सैतानाला घाबरत नाही प्रियानो. हालेलुया. 7 परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ. लक्षात ठेवा, जर परमेश्वराचं भय धरतो तर देव काय म्हणत आहे? ज्ञानाचा प्रारंभ आहे. ज्याला ज्ञान पाहिजे, ज्याला बुद्धी पाहिजे, तर लक्षात ठेवा, देवाला फिरणं गरजेचं आहे, देवाबरोबर राहणं गरजेचं आहे प्रियानो. हालेलुया. जर ज्ञान पाहिजे तर देवाला भिणं गरजेचं आहे. पुढं. पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. हा,
स्वतःला शहाणं समजणारे, स्वतःला मी म्हणणारे, मीच स्वतःचाच घोडा पुढं पळवणारे असे लोक परमेश्वर काय म्हणत आहे, मी मूर्खाला ज्ञान देईन आणि जे ज्ञानी पंडित आहेत अशाला काय करेन, मी मूर्ख बनवेन. काय देवाचं वचन सांगत आहे. पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षणाला तुच्छ मानतात. हालेलुया. देवाच्या वचनाला तुच्छ मानणारे लोक पण आहेत प्रियानो. देवाच्या शिक्षणाला तुच्छ मानणारे लोक आहेत. म्हणून परमेश्वर काय म्हणत आहे, अशा लोकांपाशी मी राहत नाही, अशा लोकांजवळ मी फिरकत पण नाही. प्रेज द लॉर्ड. 26. यास्तव तुझ्या विपत्तकाली मी असेल. जेव्हा तू संकटात असशील, जेव्हा तू दुःखात असशील, तेव्हाच मी काय करेन, तुझ्या जवळ असेल, तुझ्या बरोबर असेल. पास्टर लय त्रास झाला हो, पण लक्षात ठेवा, देव काय म्हणत आहे, मी तुझ्या संगती आहे, मी तुझ्या सोबती आहे. हालेलुया. संगती आणि सोबती राहणं किती महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. देव म्हणत आहे की संकट समयी, विपत्तकाली, जेव्हा तुझ्या विपत्ती येईल त्यावेळेस मी तुझ्या बरोबर असं. हालेलुया. पुढं, तुमच्यावर संकट आले असता मी थट्टा करेन. कुणाची थट्टा करेल, वाचा. यास्तव तुमच्या विपत्तकाली मी हसेल, तुमच्यावर संकट आले असता मी थट्टा करेन. जर तुम्ही देवाबरोबर चालत नाहीत, जर देवाला तुच्छ मानता, तर देव पण म्हणतात जेव्हा तुझ्यावर संकट आलं तर मी हसत तिथं हसत का करतो, माझ्याकडे येत नाही. प्रजुराट आता तेच होत आहे प्रियानो. व्हायरस आला तरी लोक देवाकडे वळत नाहीत, देव हसतो वरून. प्रजुराट विपत्ती आली, मरी आली, देव थट्टा करतो का, जर तुम्ही त्याच्याकडे वळलं तर परमेश्वर काय म्हणतो, मी सगळं काही संकट बाहेर काढीन आणि तुझ्यावरची सगळी विपत्ती मी बाहेर काढीन. हालेलुया. कारण 13 वचन 2:13 काय म्हणत आहे, ते सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गाने चालतात. बघा, देवाचे वचन सांगते, सरळ मार्ग सोडतात आणि अंधाराच्या मार्गाने चालतात, वेडेवाकडे चालतात. का, सत्य माहीत असून सुद्धा सत्याबरोबर चालत नाही प्रियानो. अशा लोकांना परमेश्वर काय म्हणत आहे, त्यांना पाप करण्यामध्ये आनंद आहे, दुष्कर्म करण्यामध्ये आनंद आहे. अशा लोकांना परमेश्वर काय म्हणत आहे की मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. दुसरा देव खरंच परमेश्वर ईर्ष्यवान परमेश्वर प्रिया, तो कधीच आपल्या लेकरांना टाकत नाही, सोडत नाही. कारण असे कित्येक लोक आहेत जे पापामध्ये जगतात. एखादी स्त्री गोड बोलली की पापात पडतात. कारण परमेश्वर वचन सांगते 2 नीतिसूत्र 2:16 की परस्त्रीपासून, मोग भाषण करणाऱ्या परस्त्रीपासून ज्ञान तुझा बचाव करेल. लक्षात ठेवा, गोड गोड बोलतात आणि पापामध्ये पडतात अशा स्त्रीपासून परमेश्वर काय म्हणतो की तुझं ज्ञान, मी दिलेली बुद्धी. म्हणून मी सांगतो की अशी प्रार्थना करायची की प्रभू माझा मूर्खपणाचा आत्मा काढ आणि मला स्वर्गीय ज्ञान दे, स्वर्गीय बुद्धी दे. आणि जर ती बुद्धी स्वर्गीय दिलीच तर काय होईल, मला संकटामधून तू बाहेर काढशील. प्रज्वल, कारण ज्ञान कोणाला नको आहे, ज्ञान तर सगळ्याला पाहिजे. म्हणून शमूर राजा म्हणतो की हे परमेश्वरा, हे यहोवा, माझ्या लोकांचा नाश होत आहे ज्ञान नसल्यामुळे. ज्ञानाची अपुरी आहे, प्रभू तू ज्ञान दे. हालेलुया. आणि देवाचं वचन सांगते की नीतिसूत्र 3:26 की परमेश्वर म्हणत आहे की मी तुझा रक्षण करता होईल आणि मी तुझा पाय कदापि गुंतू देणार नाही, मी तुला पापात कधीच पडू देणार नाही. कधी, जर तू ज्ञानाला जवळ घेतलं तर, देवाच्या वचनाला जवळ घेतलं तर, देवाच्या आज्ञेनुसार चालला तर. प्रज्वल, देवाची वचन ऐकून का देव म्हणतोय मी तुझ्या आयुष्य मी अजून वाढवत. प्रज्वल 3:4-10 माझ्या मुला,
माझी वचने ऐकून घे, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. जर तू माझ्याबरोबर चालला तर तुझ्या आयुष्याची दोरी तुटणार नाहीये, तर काय होईल? वाढेल. वृद्धपकाळी देव तुझ्या संगती असेल, वृद्धपकाळी देव तुझ्या भोवती असेल. प्रेज द लॉर्ड. देव काय म्हणत आहे? वृद्धपकाळी तुझ्या संगती असेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवबाप या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो, कारण परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. ग्लोरी टू गॉड मिनिस्ट्रीतर्फे देवबाप या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. येशू